श्री स्वामी समर्थ. महिलांच्या मनातील मोठा प्रश्न. हरतालिकाच्या दिवशी मासिक पाळी असेल तर काय करावं? उपवास करावा की नाही? संपूर्ण माहिती. हरतालिकेचा दिवस जेव्हा मासिक पाळीच्या काळात येतो तेव्हा महिलांच्या मनात प्रश्न येतो की तो कसा करायचा. परंपरा, शास्त्र आणि आधुनिक दृष्टिकोनातून जाणून घ्या. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. यासोबतच गणेश चतुर्थीच्या पूर्वी हरतालिकेचा सणही तितकाच खास मानला जातो. या दिवशी इच्छापूर्ती आणि सौभाग्यासाठी महिला उपवास करतात. हा सण विवाहित आणि अविवाहित महिलांसाठी खूप खास आहे. पण जेव्हा मासिक पाळीच्या काळात हरतालिकेचा उपवास येतो तेव्हा महिलांच्या मनात प्रश्न येतो की तो कसा करायचा. परंपरा, शास्त्रीय श्रद्धा आणि आधुनिक दृष्टिकोनातून सर्व माहिती जाणून घ्या. विवाहित आणि अविवाहित महिलांसाठी खास. हरतालिका तृतीयाचा उपवास विवाहित महिला आणि अविवाहित मुलींसाठी खूप शुभ मानला जातो. सुवासिन महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा उपवास करतात, तर अविवाहित मुली चांगला वर मिळावा या इच्छेने उपवास करतात. परंतु जर हा उपवास मासिक पाळीच्या काळात असेल तर अशा वेळी उपवास करणे योग्य आहे की नाही, असा प्रश्न अनेकदा महिलांच्या मनात येतो. हरतालिकाच्या दिवशी मासिक पाळी असेल तर उपवास करावा की नाही? सनातन परंपरेत मासिक पाळीचे दिवस विश्रांती आणि शारीरिक विश्रांतीचा काळ मानले गेले आहेत. या काळात महिलांना पूजा, उपवास आणि इतर धार्मिक विधींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो, कारण असे मानले जाते की शरीर कमकुवत आहे आणि नियमांचे पालन करणे कठीण होऊ शकते. या कारणास्तव अनेक कुटुंबांमध्ये मासिक पाळीच्या वेळी हरतालिका तृतीयाचा उपवास करण्यास मनाई आहे. परंपरा असेही सांगते की यावेळी महिला फक्त भगवान शिव पार्वतीचे ध्यान करू शकतात आणि त्यांचे स्मरण करू शकतात, परंतु प्रत्यक्ष पूजा करणे, मूर्तींना स्पर्श करणे, कथा वाचणे किंवा पूजा साहित्य अर्पण करणे निषिद्ध मानले जाते. मात्र अनेकदा महिलांच्या मनात हा प्रश्न येतो की जर मासिक पाळी दरम्यान हरतालिकाचा उपवास येत असेल तर तो योग्यरित्या कसा करायचा. धार्मिक ग्रंथांनुसार मासिक पाळी ही अशुद्ध अवस्था मानली जाते, परंतु सध्याच्या काळात त्याच्या भावना समजून घेऊन काही उपाय अवलंबता येतात. मासिक पाळीच्या वेळी हरतालिक तृतीया उपवासासाठी उपाय. शास्त्रानुसार मासिक पाळीच्या काळात पूजा करणे किंवा मंदिरात जाणे निषिद्ध आहे, परंतु उपवासाचा संकल्प केला जाऊ शकतो. भगवान शिव पार्वतीचे ध्यान करताना उपवास ठेवणे पूर्ण मानले जाते. धार्मिक ग्रंथांनुसार मासिक पाळीच्या वेळी मूर्तींना स्पर्श करणे किंवा कथा वाचणे निषिद्ध मानले जाते. अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्य व्रतकथा वाचू शकतो आणि स्त्री मनात ते ऐकून श्रद्धा ठेवू शकते. यावेळी मानसिक उपासना ही सर्वोत्तम मानली जाते. ध्यान, प्रार्थना, मंत्रजप किंवा देवाचे नाव स्मरण करून देखील उपवासाची भावना पूर्ण करता येते. जर शरीराची स्थिती ठीक असेल तर निर्जला किंवा फलाहार ठेवता येतो, परंतु जर अशक्तपणा जास्त असेल तर पाणी पिणे किंवा हलका फळ आहार घेणे देखील योग्य आहे. उपवासाचे यश भावनांवर अवलंबून असते, कठोर नियमांवर नाही. पर्यायी पूजा. शक्य असल्यास मासिक पाळी संपल्यानंतर उपवासाचे फळ इतर कोणत्याही दिवशी शुद्ध अवस्थेत शिव पार्वतीची पूजा करून समर्पित केले जाऊ शकते. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.